मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी, असं मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण द्यायचं याचं उत्तर विरोधकांकडे नाही, असं सामंत म्हणाले. मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवालही त्यांनी केला. मराठा समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, त्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, त्यांचं आरक्षण कमी होता कामा नये, ही आमची भूमिका आहे, असं सामंत यांनी सांगितलं. मराठा आरक्षण उपसमिती या संदर्भात पूर्ण विचारपूर्वक आणि पारदर्शक निर्णय घेईल. उपसमितीची बैठक होईल तोपर्यंत मनोज जरांगेंनी संयम ठेवावा, असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. तसंच महायुती सरकारनं मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आणि यापुढेही घेईल, असं मंत्री दादा भुसे यांनी या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मराठा समाजाच्या कल्याणासाठी जितकी कामं करणं शक्य होतं तितकी करण्यात आली, असं ते म्हणाले.